वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमत असतो आणि जमल्यानंतर भक्तीच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी समजून घेत असतो की आपण परमेश्वराची भक्ती कशासाठी करायची, त्यामागचा हेतू काय, हे सर्व ज्ञान आपल्याला अण्णांनी प्रवचनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आपण परमेश्वराची भक्ती ही आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी करायची असते आणि उद्धारासाठी करायची असेल तर मग आपण ती भक्ती कुठलाही त्यामध्ये किंतु परंतु न ठेवता मनापासून ती भक्ती करावी. आणि यासाठीच हा माणसाचा जन्म परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. याचं ज्ञान आपण प्रत्येक वेळेस समजून घेतलेलं आहे की आपण नारायणपूरला आल्यानंतर दत्त महाराजांची भक्ती, अण्णांची भक्ती ही श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून जर केली तर ती खरी भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि पोहोचल्यानंतर आपल्याला एक आनंद, एक ऊर्जा, एक समाधान त्यातून मिळणार आहे. कारण की भक्ती केल्याने एक आपल्याला आनंद तयार होत असतो आणि आनंदाच्या माध्यमातूनच परमेश्वराचं दर्शन होत असतं. आणि ते दर्शन हे कुठली आकृती नसून, परमेश्वराचं दर्शन हे कुठली आकृती नसून जो आत्मिक आनंद होतो, जो देहाला विसरतो त्यावेळेस परमेश्वराचं दर्शन होत असतं. परमेश्वर हा चराचरामध्ये भरलेला आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो परमेश्वर भरलेला आहे. म्हणून परमेश्वराची अशी विशिष्ट आकृती नाही, तो अनेक आकृतीमध्ये आहे, अनेक कणाकणामध्ये आहे परमेश्वर. फक्त आपल्याला ते स्वरूप लक्षात यावं म्हणून दत्त महाराज असतील, श्री गणेश असतील, शंकर भगवान असतील, विष्णू असतील, पांडुरंग असतील, अनेक जे दैवत आहेत हे फक्त आपल्याला श्रद्धा, त्यांच्याविषयी अगाध विश्वास, अगाध प्रेम तयार होण्यासाठी ते एक ठेवलेलं माध्यम आहे. आणि त्या माध्यमातूनच आपण त्यांच्या समोर जातोय, आपल्या मनातल्या सगळ्या शंका त्यांच्या समोर सांगतोय, सुख दुःख सांगतोय. हे आपण आपल्याला सांगत असतो, फक्त दत्त महाराज समोर आहेत हे कुठंतरी आपल्याला समोर कोणतरी असावं म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. पण मनापासून जर स्मरण केलं तर परमेश्वर आपल्या जवळच आहे, त्याला कुठेही शोधायची गरज नाही.
फक्त आपण त्याला समजून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मनापासून समजून घ्या, परमेश्वरा तुमच्या जवळच आहे, त्याला कुठेही शोधू नका. फक्त आपण आपल्याला शोधला तरी परमेश्वराचं दर्शन झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात की परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आपल्याला अंतःकरणापासून तो स्वर निघला पाहिजे. अंतःकरणापासून तळमळीने त्या परमेश्वराला हाक मारले पाहिजे. जर आपण तळमळीने जर त्या परमेश्वराला हाक मारली तर परमेश्वर आपल्या समोर येऊन उभा राहिल्याशिवाय कदापि राहणार नाही. असातला आत्माचा वाघ आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. अनेक माध्यमातून आपण परमेश्वराची भक्ती करायची. वाटा जरी वेगवेगळ्या असल्या, तरी जायचंय आपल्याला, त्याच ठिकाणी जायचंय, एकाच ठिकाणी जायचंय. फक्त आपल्याला अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मार्गाने जायचंय. आपल्याला जो अण्णांनी राजमार्ग घालून दिलेला आहे तो राजमार्ग म्हणजे तुम्ही नारायणपूरला या, मनापासून परमेश्वराची भक्ती करा, शुद्ध शाकाहार ठेवा, बाकीच्या कुठल्या गोष्टी करू नका. म्हणजे तुम्ही राजमार्गाने पोचून तुमच्या ठिकाणाला पोचल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा हा राजमार्ग अण्णांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. मग हा राजमार्ग आपल्यासाठी उपलब्ध करून दिलाय तर मग वेड्या वाकड्या वाटेने जायची काही सुद्धा गरज नाही. जर वेड्या वाकड्या वाटेने जर गेला तर पोचताल, पण सगळ्या आव्हानांना आपल्याला सामोरे जाऊन मग आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत. पोचणार का तर पोचणार, परंतु सरळ राजमार्ग आणि रस्ता सोडून जर दुसऱ्या रस्त्याने चाललो तर प्रत्येकाला अनुभव आहे की कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागतो, कशा पद्धतीने आपल्याला यातना सहन कराव्या लागतात. म्हणून आपल्याला जो परमेश्वराने जन्म दिलाय त्या जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला मनापासून करायच्यात. म्हणून साधं सरळ सोपं गणित आहे. तुम्ही मनापासून परमेश्वराची भक्ती करा, इतरांना त्रास होईल असं कोणी वागू नका, आणि आपल्याला जे कर्म दिलेलं आहे ते कर्म मनापासून करा. म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. परंतु आपण काय करतो, आपण नेमका गुंता करतो की आपण आपल्या प्रपंचासाठी या सगळ्या गोष्टींचा अट्टास करून आपण गुंता करून घेतो. जसं लालाजीची गोष्ट अण्णांनी आपल्याला प्रवचनातून सांगितलं की लालाजी जो असतो त्या लालाजीला परमेश्वर स्वतः सांगतो की अरे लालाजी, तुला मोक्ष पाहिजे असेल तर तू माझ्या बरोबर चल. परंतु लालाजीला मोह आवरत नाही. म्हणून लालाजी म्हणतो महाराज तुमच्या बरोबर येईल, पण आधी मला नातवंडाचं तोंड पाहू दे. नातवंडाचं तोंड पाहिल्यानंतर मी तुमच्या सोबत स्वर्गामध्ये येईल. परंतु नातवंड होतं तरी पण नातवंड झाल्यानंतर ते महाराज त्यांच्याकडे जवळ येतात आणि सांगतात की बाबा लालाजी, आता तुला नातवंड झाले, तू चल. परंतु ते सांगतात की बाबा नातवंड झाले, पण ते नातवंडाला व्यवस्थितपणे त्याचं प्रपंच पाहू दे, त्याला मुलं होऊ दे, त्याचा संसार व्यवस्थित होऊ दे, त्यावेळेस मी तुझ्या सोबत येईल. अशा प्रकारे अनेक अडचणीमध्ये मग लालाजी मरतो. मग बेडूक होतो, बैल होतो, कुत्रा होतो, आणि त्या गटारीमध्ये बेडूक होऊन त्या घाणीमध्ये राहतो. तरी पण लालाजीला काही या सगळ्या प्रपंचाच्या मोहातून सुटका होत नाही. शेवटी ह्या सगळ्या वैतागून परमेश्वर निघून जातो, परंतु लालाजीला हा प्रपंचाचा मोह सुटत नाही. म्हणून प्रत्येकाने समजून घ्यायचं की आपण किती वेळ आपण प्रपंचामध्ये वेळ द्यावा, आणि आपली जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने त्यातून बाहेर पडावं याचं ज्ञान आपल्याला अण्णांनी वारंवार प्रवचनातून सांगितलेलं आहे. पूर्वीचे राजे महाराजे जे होते ते राज्य व्यवस्थितपणाने करायचे, आणि वयामध्ये मुलगा आला की त्याला लग्न करून द्यायचं नाही, त्याला राजगादीवर बसवायचे. सरळ सार्वभौम राजा जो होता तो सगळाचा त्याग करून मुलाला गादीवर बसून तो जंगलामध्ये निघून जायचा, आणि वनामध्ये निघून गेल्यानंतर सर्वाचा त्याग करून परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये तो आपल्याला वाहून घ्यायचा. अशा पद्धतीने हे सगळं मनुष्य जन्म आहे तो फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे. आपण जर ओळखला तरच खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी समजणार आहेत. म्हणून ज्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी आपण जर केल्या तर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होत नाही. म्हणून लहान वयामध्ये मुलगा असेल तर त्याला योग्य संस्कार करा, वयात आला की त्याचं लग्न लावून द्या, योग्य संस्कार करा. लग्न झाल्यानंतर त्याच्यावर थोडी थोडी जबाबदारी द्या, आणि एकदा तो परिपूर्ण झाला की त्यातून बाजूला होऊन तुम्ही परमेश्वराच्या सेवेसाठी निघून जा. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येत. निघून जायचा अर्थ घर सोडा नाही. ते पूर्वीच्या काळी चालत होतं, आजच्या काळामध्ये कोण तुम्हाला घराच्या बाहेर काढणार. परंतु आपणच हळूहळू आपल्या प्रपंचातून त्याग करून परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये त्या जंगलामध्ये जा, नामस्मरणाच्या जंगलामध्ये जा. म्हणजे तुम्हाला आनंदाचा आनंद मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही.
यासाठी अण्णांनी हे 4 धाम बांधलेले आहेत की पूर्वी वन होतं पण जंगल तोडून सगळं सपाट झालंय आणि कॉन्क्रीटचं जंगल आलंय. म्हणून अण्णांनी हे 4 धाम निर्माण केलेले आहेत की जे आमचे गुरुबंधू आहेत, जे अण्णांचे शिष्य आहेत, त्यांच्यासाठी अण्णांनी हे वन तयार केलेले आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबातून त्यांची जबाबदारी त्यांच्या मुलावर देऊन त्यांनी घरामधून हळूहळू आपलं बाहेर पडायचंय आणि स्वतःच्या जीवनाच्या उद्धारासाठी या 4 धामाला जायचंय. मग मध्य प्रदेश असेल, कन्याकुमारी असेल, कलकत्ता असेल, उत्तराखंड असेल, या ठिकाणी जाऊन ते 8-15 दिवस राहतायत, पारायण करतायत, ते सेवेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करून घेतायत आणि मुलं सुद्धा त्या पद्धतीने त्यांचा प्रपंच हळूहळू करतायत. नारायणपूरला येत आहेत, व्यवस्थित आहार ठेवतायत, शुद्ध शाकाहार ठेवतायत, आपले विचार चांगले ठेवतात. हे घडतंय कुणामुळं? अण्णांच्या सेवेच्या माध्यमातून, अण्णांच्या ज्ञानाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडतायत. म्हणून जे गुरुबंधूंची मुलं आहेत ती सुद्धा त्याच पद्धतीने घडतायत, त्याच पद्धतीने राबतायत आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीचा आनंद तयार होतोय. म्हणून प्रत्येकाने समजून घ्या की आपल्याला जो जन्म दिलेला आहे त्या जन्माचं आपल्याला हित करायचंय का अहित करायचंय हे प्रत्येकावर अवलंबून आहे. म्हणून आपण सर्वांनी समजून घ्यायचंय की आपण माणसाच्या जन्माला आलोय, मग माणसाच्या जन्माला आलोय तर मग माणूस म्हणूनच राहिलं पाहिजे, माणूस म्हणून जगलं पाहिजे आणि माणूस म्हणूनच मेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. मग माणूस म्हणून जर जगायचं असेल, राहायचं असेल, आपल्याला जर नाव टिकवायचं असेल तर माणसाने माणसासारखं राहून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. माणसातील माणूस जागा करण्यासाठी अण्णांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि ही माणसं घडवलेली, ही सर्व परमेश्वराने घडवलेली आहेत, अण्णांनी घडवलेली आहेत. म्हणून आज तुम्ही या ठिकाणी येताय, नारायणपूरला येताय, समजून घेताय ना, हळूहळू जे काही आहे पूर्वकर्म ते स्वच्छ करताय आणि स्वच्छ करून आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो परमेश्वराचा वास निर्माण करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करतो. ठीक आहे, आज होणार नाही, मान्य आहे. प्रपंचाच्या या सगळ्या राहाडगाडीतून सुटणं एवढं सोपं नाही, प्रत्येकाला जमणार नाही. परंतु त्यातून एक क्षण का होईना प्रत्येक गुरुवारी आपण थोडा वेळ का होईना आपण जर दिला तर कणाकणाने आपण एक ना एक दिवस पूर्ण परिपूर्ण होऊन आपल्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अंतःकरणापासून त्या परमेश्वराला हाक मारा, हे परमेश्वरा, हे भगवंता दत्तगुरु राया, तुम्ही हा मला जो जन्म दिलाय त्या जन्माचं सार्थक लागण्यासाठी तुम्ही आम्हाला नारायणपूरला बोलवून घ्या, तुमची सेवा करून घ्या, तुमचं नामस्मरण करून घ्या, तुमची भक्ती करून घ्या. हे मागणं परमेश्वराला आपण जर मागितलं तर खऱ्या अर्थाने आपण नारायणपूरला आलो आणि अण्णांची सेवा केल्याचं सार्थक होणार आहे. म्हणून आपण दुसरं काही मागू नका, तुम्हाला जे पाहिजे ते परमेश्वर देणार आहे. फक्त आपण आपलं कर्तृत्व करत राहा, चांगलं कर्तृत्व करा, चांगलं कर्म करा आणि चांगल्या कर्माच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार आहेत. आज जरी परिस्थिती हालाकीची असेल, खराब असले तरी त्याला घाबरून न जाता त्याला संघर्ष करायचा, आपण त्याला सामोरे जायचंय आणि हळूहळू आपण त्यातून बाहेर पडून एक ना एक दिवस चांगले दिवस येतील आणि चांगले दिवस आल्यानंतर आपल्याला आनंद प्राप्त होईल आणि आनंद प्राप्त झाल्यानंतर आपण परमेश्वराची भक्ती मनापासून करेल. म्हणून आपल्याला आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, समाधान प्राप्त करून घ्यायचंय आणि ते समाधान आणि आनंद नारायणपूरला आल्यानंतरच आपल्याला मिळणार आहे आणि तो आनंद अण्णांनी आपल्यासाठी इथं भरभरून ठेवलेला आहे. त्याला फक्त आपण मनापासून स्वीकारा, मनापासून घ्या. अण्णांनी सांगितलं की या ठिकाणी मी विहीर आहे, विहिरीमध्ये पाणी आहे, पोहरा आहे, फक्त तुम्ही तुमचं साहित्य घेऊन या, तुम्हाला जेवढं पाणी घेऊन जायचं तेवढं घ्या, तुम्हाला कोणीही तर उचलू लागणार नाही, तुमचं तुम्ही शेंदा, तुमचं तुम्ही भरा आणि तुमचं तुम्ही घेऊन जा. पाणी आहे का? तर 100% आनंद आहे. फक्त आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा आहे तो आपण घ्यायचा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, मनापासून अंतःकरणापासून त्यांची परमेश्वराची सेवा करायची. कुणालाही दाखवण्यासाठी सेवा करू नका, कुणाला काही करण्यासाठी सेवा करू नका. परमेश्वराची भक्ती, श्रद्धा, विश्वास, भाव ठेवून स्वतःसाठी करा, म्हणजे आनंदाचा आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. अशातला महत्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा, म्हणजे दत्त महाराज, अण्णा महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. अशातला महत्वाचा भाग समजून घ्या आणि आता सर्वांनी भजनासाठी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्ता अत्रे अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्ता अत्रे अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता. अत्रे अनुसे सुता. अत्रे अनुसे
श्री अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय सुता 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 जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय सुता जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय सुता 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 जय जय गुरुदेव दत्ता 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 श्री अनुदय सुता 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 जय जय गुरुदेव दत्ता 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 श्री अनुदय सुता छान. आजच्या गुरुवारचं अन्नदान जे आहे ते कैलासवासी कैलास अर्जुन हरी हरगुडे यांच्या स्मरणार्थ श्री आदित्य कैलास हरगुडे राहणार सणसवाडी तालुका चला, शिरूर, चला, जिल्हा चला. पुणे आणि दुसरं जे अन्नदान केले ते श्री माणिक कृष्णराव गायकवाड राहणार मुक्काम पोस्ट पिसाळवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांनी आजच्या श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त तरी आजच्या आनंद त्या हरगोडे परिवार आणि गायकवाड परिवार यांना पुन्हा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचे. आपली पुढची जी पौर्णिमा आहे ती आपली फाल्गुन पौर्णिमा आहे. होळीची पौर्णिमा वार आहे मंगळवार. त्याची तारीख आहे 3/3/2026. या दिवशी आपली होळी पौर्णिमेची सर्वांनी नोंद घ्यायची. काय चतुर्थी आहे. बर बर बर. पंत म्हणते चतुर्थी. तुम्ही धरली का चतुर्थी? गणपती बाप्पाचं आपण भजन करायचंय. चतुर्थी योगायोगाने आज गुरुवार आलाय आणि माघ चतुर्थी आली, कृष्ण चतुर्थी आली. 15 दिवसापूर्वी शुक्ल चतुर्थी होती, जयंती होती गणेशाची. म्हणून भजन करू एकदा मनापासून. गणपती बाप्पाला हाक मारायची. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना गजानना
गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन 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 गजानना 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 पार्वती नंदन 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 गजानना 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 पार्वती नंदन गजानना गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 गजानना 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 पार्वती नंदन गजानना गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला आता आनंदचं भजन करू मग आरती करू सर्व नियमानापासून म्हणायचं आहे नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 नारायण
छान. सर्वांनी एकदा हात वर करायचे. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री टेंबे स्वामी महाराज की गणपती बाप्पा. छान. आता सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने सर्वांना मनापासून आशीर्वाद. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. आनंदात राहून परमेश्वराची भक्ती करा आणि भक्ती करता करता प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार करून घ्या. आता आरती होईल. आरतीनंतर सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे आणि भस्मदर्शनाच्या रांगेतून भस्मदर्शन घेण्यासाठी यायचं आहे. द्या बेल द्या.